टीबीपी न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। पुरंदर हवेली मतदारसंघातील 33,000 मतदारांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवत दुबार नावे असल्याचे सांगत मतदार यादीतून नावे कमी करण्यात येईल अशा नोटीस पाठवून मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचे जणू कटकारस्थानच रचले असल्याचे उघडकीस आले आहे। विशेष म्हणजे पिढ्यानपिढ्या या ठिकाणी राहणाऱ्या मतदारांना नोटीस आल्याने बहुतांश गावात नाराजीचा सूर आवळला जात असल्याचे दिसत आहे। फुरसुंगी गावातील रहिवासी विशाल नाना विठ्ठल हरपळे यांच्या आई हिराबाई विठ्ठल हरपळे यांच्या नावे निवडणूक आयोगाच्या वतीने दुबार नाव असल्याची नोटीस आली आहे। त्यावर विशाल नाना हरपळे यांनी अधिकाऱ्यांना आमच्या आईचे नाव कुठे दुबार आहे याची संपूर्ण माहिती घ्यावी अशी विचारणा केली। यावर आम्हाला शासनाचा आदेश आहे त्याप्रमाणे आम्ही काम करतोय, तुम्ही नोटीस स्वीकारा आणि प्रांताधिकारी यांच्याशी चर्चा करा। यावर हरपळे यांनी प्रांताधिकारी यांच्याशी चर्चा करून सदर नोटीस दिल्याप्रमाणे आलेल्या अर्जानुसार आपले नाव दुबार आहे असे म्हटले आहे। तर मग त्या अर्जाची आम्हाला प्रत मिळावी अशी मागणी केली आहे। जर नाव फुरसुंगीत दुबार असेल तर जरूर कमी करावे, परंतु जर नाव सांगलीमध्ये असेल तर त्याचा पुरावा द्यावा। परंतु हरपळे यांच्या म्हणण्यानुसार त्यांची आई कधीच दुसरीकडे कधी गेली नाही आणि तिचे नाव फुरसुंगीत देखील दुबार नाही आणि तिने गेली अनेक वर्ष फुरसुंगी गावातच मतदान केले आहे, तर मग आत्ताच तिचे नाव दुबार कसे आले असा प्रतिप्रश्न विशाल नाना हरपळे यांनी उपस्थित केला। हे सरळ सरळ मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचे कुटील कारस्थान आहे। तरी माझी पुरंदर हवेलीतील मतदार बंधू भगिनींना विनंती राहील की आपणास जर अशी नोटीस आली असेल तर आपण सासवड येथील प्रांत अधिकारी कार्यालयात उपस्थित राहून आपण याच मतदारसंघातील रहिवासी असल्याचे सिद्ध करावं। त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे सोबत घ्यावी, पण आपले हक्काचे मतदार यादीतून नाव कायम राहील यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती विशाल नाना हरपळे यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ बनवून जनजागृती केली आहे। नमस्कार, मी विशाल नाना विठ्ठल हरपळे पुरंदर हवेली मतदारसंघामध्ये या ठिकाणी मतदार आहे। काल आमच्या आईच्या नावे हिराबाई विठ्ठल हरपळेंच्या नावे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी म्हणजेच BLOंनी पुसून घेतल्या एक आमच्या आईच्या नावे नोटीस दिली आणि आम्हाला सांगितलं की तुमच्या आईचं नाव दुबार आहे, आपण सासवड येथे जाऊन त्या ठिकाणी आपलं काय म्हणणं असेल ते मांडा। तर त्या साहेबांना मी विचारलं नोटीस द्यायच्या अगोदर, साहेब आपण जी नोटीस देत आहे की दुबारमध्ये आईचं नाव आहे, तर फुरसुंगीमध्ये दुबार मतदार नाव आहे की जे आत्तामध्ये तक्रार झाली किंवा जो काय आरोप झाला की 282 मतदारसंघामध्ये आणि या मतदारसंघामध्ये दुबार नाव आहे। तर मी त्यांना विचारलं की बाबा प्रथमतः तुम्ही मला 282 मतदारसंघामध्ये कुठल्या भागात कुठल्या अनुक्रमांकाला कुठं आमच्या आईचं नाव दुबार आहे ते मला प्रथमतः दाखवा आणि मग मला नोटीस द्या। त्यांना म्हणलं आम्हाला शासनाने सांगितले त्याप्रमाणे आम्ही काम करतो, आपण नोटीस तर स्वीकारा। मग त्या लगेचच वेळेमध्ये त्यांनी मला प्रांत साहेबांचा नंबर दिला। मी काल प्रांत साहेबांशी पण बोललो काल की मॅडम आपण या नोटीसमध्ये असं सांगितलं की दुबार मतदारांची नावं कमी करण्यात येणार आहे। फुरसुंगी भागामध्ये जर गावामध्ये एखाद्या ठिकाणी दुबार मतदान असेल तर ते नक्कीच कमी झालं पाहिजे, दुमत नाही। परंतु याच्यामध्ये काय लिहिलंय की आपले नाव समाविष्ट असल्याचे संदर्भ प्राप्त पत्रानुसार दिसून येत आहे। आमच्या आईचं नाव जर दुबार मतदारमध्ये आहे आणि आपलं कुणाचं पत्र हे पत्राची आम्हाला तर कॉपी तर द्या की कोणी सांगितलं आमच्या आईचं नाव दुबार आहे। फुरसुंगी यादीमध्ये दुबार असतं तर ते कमी करा, काय हरकत नाही। परंतु पलूस का कुठले ते विधानसभा मतदारसंघामध्ये सांगितलं तर तिथला बी पुरावा मला दाखवा ना मतदारांना। माझ्या मते असं वाटतंय की हा राजकीय खेळ आहे, या खेळामध्ये जाणून बुजून मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। मतदारांनी सुद्धा याच्यामध्ये आपण कुठे गाफील न राहता आपल्या मतदानाचा हक्क आपल्याला मिळण्यासाठी, आपण मतदानापासून वंचित न राहण्यासाठी आपण आपल्या सर्वांनी आपल्या मिळालेल्या नोटीसीप्रमाणे त्या ठिकाणी जावं आणि आपण फुरसुंगीमध्ये राहतोय हे आपलं प्रूफ जरी सांगितलं तर ते दुबार मतदान असेल तर नक्कीच कमी होईल, काय हरकत नाही। परंतु त्या ठिकाणी जर माझ्या आईचं नाव जर असेल तर मला BLOंनी किंवा त्या निवडणूक आयोगाने का दाखवू नये की आमच्या आईचं नाव तिथं आहे। मग आमच्या आई तिथं कधी गेलीच नाही, तिथं कधी झालं नाही, तर मग नक्की कुठल्या पत्रांनी तुम्हाला असं दिसून आलं की आमच्या आईचं नाव दुबार आहे। त्यामुळे माझी शासनाला आणि निवडणूक आयोगाला विनंती आहे की मतदारांना मतदानापासून वंचित ठेवू नका, हा खेळ थोडासा चुकीचा वाटतोय आणि ह्याचा